म्हणजे छोटीशी मदत म्हणून मी गेल्या 4-5 वर्षापासून वही वाटप करतो. पण काही मंडळी त्यावर पण टिंगल उगायला चालू केले. वही वाटप केल्याने काय होतं म्हणतात. पण मी जे बोलतो त्यांना एकच प्रश्न विचारणार आहे. जन्म झाल्यावर जेव्हा आपल्याला शिकताना पहिला वहीपासून सुरुवात होतो जीवनाचा, तर माझं एवढंच तळमळ आहे, आपल्या भागातील गरीब विद्यार्थी आहेत. म्हणजे वही का सुरुवात केलो की लहानपणी मला मी शिकताना वह्या भेटल्या नाहीत. वह्यामुळं शिक्षणावर परिणाम होऊ नये म्हणून एक वहीपासून सुरुवात केलं. मी एवढंच सांगतो की आपण तिथे सुद्धा टीका करा वहीने. आता जळीत सुद्धा जळीत पण बोलायला चालू केले. जळीत वाटप म्हणजे जळीत जाळ्यावर भांड्यावर संसार उपयोगी वाटप केले काय होतं. अरे बाबा, तुम्ही ज्यांनी बोलतात ना तुमचे बंगले आहेत, तुमच्या घराला कधी आग लागत नाहीये. जेव्हा गरीबाचा घर जळतो आणि संसार उघड्यावर येतो त्यावेळी कळेल. तर तुम्ही गरीबाचे म्हणजे टिंगल उडत म्हणजे ह्याच्यावर तर तुम्हाला म्हणजे खरं सांगायचं म्हणलं तर तुमच्या मनात अंतकरण नाहीये, गरीबाबद्दल अंतकरण नाहीये. तर मी एवढंच ह्या माध्यमातून तुम्हाला सांगतो की तुम्ही उलट वही असल्या माझ्या ताकदीने मी काम करतोय. मी काय मोठ्या पदावर नाहीये, राजकीय पदावर नाहीये, बिझनेसमॅन नाहीये. मला जो सागर सिमेंट मधून मानधन मिळतो त्या मानधनातून माझ्या म्हणजे भागातील जे गरीब विद्यार्थी असतील, जळीत जेव्हा कुटुंब होईल त्यावेळी मी स्वतः जातो. त्यावेळी कळतो मला की एखाद्यांचं घर जळाल्यावर त्या परिवारावर म्हणजे किती संकट. घरात काही येत नसतो. आता मला ते ह्याने म्हटले आपले बंकलगीचे की कन्नडमध्ये म्हणले की कळलं हुकुद्रा कळ हुकुद्रा म्हणून. तर आता मग परवा दिवशी माळकोटाला गेलो होतो मी. जेव्हा जळीत झालं तर त्यांचं म्हणजे फोटो जर तुम्हाला दाखवलं तर तुम्हाला वाटेल की अरे बापरे कसली परिस्थिती होते म्हणून. तर मी एवढंच ह्या माध्यमातून सांगतो की शेवटी बघा मी काय मोठं काम करत नाहीये, पण शेवटी मला जेवढं जमेल तेवढं मी करत आहे. पण टीका करायला एवढंच मी ह्या माध्यमातून उत्तर देतो, तुम्ही जेवढं मला टीका करणार तेवढं मी आशीर्वाद समजून मी समाजासाठी काम करत आहे. आणि दुसरी गोष्ट, राजकारण हेतू ठेवून जर मी काम करत असेल तर रायगडमध्ये महापूर जेव्हा मोठ्या प्रमाणात जेव्हा संकट आलं होतं मग त्यावेळी तिकडे कसं गेलो होतो मी, गेलो असतो मी. ते माझ्या स्वप्नात पण नाहीये राजकारणाचं. आता बंकरीवाले बोलले की लोक म्हणतात तुम्ही राजकारण, त्यावर राजकारणात येण्याची लोकांची म्हणजे मागणी का वाढत आहे. त्यांना माहित आहे की नोकरी करणारा माणूस एक छोट्या लिमिट पर्यंत काम करू शकतो. पुढचं जर अजून काम वाढवायचं असेल तर राजकारणात यावं म्हणून त्यांचा लोकांची मागणी वाढत आहे. आता तुम्हाला क्लिप दाखवतोय का. परिस्थिती गंभीर आहे, त्या ठिकाणी आमचे फाउंडेशनचं काम करत आहे. तर आमचे हेतू राजकीयसाठी नाहीये. तर असं नाही की या सोलापूर जिल्ह्याच्या मतदारसंघामध्ये कुठे आपले जर विचार झाला नाही तर आपण जर काय रायगडमध्ये फॉर्म देणार आहे. तर ह्या माध्यमातून एवढं सांगायचं आहे की माझ्या मनात समाजासाठी काहीतरी करून दाखवावं हे एक ध्येय म्हणून मी हे काम करत आहे. एवढंच हे दिसून येत आहे. आणि दुसरी गोष्ट, मला गर्व वाटतो ज्या पोरांनी म्हणजे आता मी जेव्हा गाव सोडलं, ते गाव सोडलं मी वयाच्या 16 वर्षी, त्यावेळी पोरगाच होता ना 16 वर्षाचा मुलगा. आमच्या घरी पोट भरण्याची क्षमता म्हणजे एवढं पण क्षमता नव्हती. म्हणलं घर कसं सोडावं की आपण सोलापुरात जाऊन कुठं तर मिळेल तर नोकरी, हॉटेल नसू दे कुठलेही असू दे नोकरी करावं आणि थोडं शिकावं म्हणून मी सोलापुरात आलोय. सोलापुरात येऊन एक सिमेंट कंपनीच्या अनुभवावरनं सागर सिमेंट एक 2008 मध्ये नवीन ब्रँड आणून जवळजवळ 1500 जवळजवळ जणांचं कुटुंब चालतो ना सागर सिमेंटच्या माध्यमातून. तर मला पण एक गर्व वाटतो काही नसताना सुद्धा आपण एवढं समाजासाठी आपण काही लोकांसाठी काम करतो म्हणून. तर एवढंच मी ह्या माध्यमातून सगळ्यांना एक विनंती आणि आवाहन करतो, ज्यांचे विचार समाजासाठी 90% समाजकारण 10% राजकारण तशा लोकांची पाठीशी आपल्याला सगळे राहायला पाहिजेत. एवढे ह्या माध्यमातून सगळ्याकडे आवाहन करतो आणि इच्छा व्यक्त करतो. आणि कोविडमध्ये सुद्धा आता वनमाने सर सांगितले, कोविडमध्ये कोण घराच्या बाहेर पडत होते आणि कोण घरात बसून होते. कोविडमध्ये तुम्हाला एक सांगतो मी, काय कमवलं म्हणण्यापेक्षा काय गमवलं हे सांगू शकतो मी. तुम्हाला सगळ्यांना ठाऊक असेलच, कोविडमध्ये मी घरी एकदा सुद्धा बसलो नाही. त्याच्यामुळे कोविड माझ्या कारण कसं आहे, ज्यांनी भीक होते त्यांनाच कोविडचं लागण झाली.
मी स्ट्रॉंग होतो, मला कोविडचं काय लागण चाललंय. पण त्या कोविडच्या काळामध्ये माझे धर्मपत्नी मला सोडून गेले, आज सगळ्यांना आपल्याला माहित आहे. तर मी काय कमवलं समाजासाठी, काय कमवलं तुम्हाला सगळ्यांना माहित आहे. कारण मला एक आहे ना, समाजासाठी काहीतरी करून दाखवायचं हे जिद्द आहे. मी दरवेळी हे सांगून दाखवतो. तर जास्त बोलणार नाही, आपल्याला बोडके सरांचं मार्गदर्शन ऐकायचं आहे. फक्त एवढंच मला सांगायचं, तळमळ आता गेल्या 1-2 महिन्यापासून खूप टीका होतात. टीकाने आशीर्वाद होतो. म्हणजे मी तुम्हाला म्हणणार जेवढ्या टीका करणार तेवढा मला आशीर्वाद आहे. कारण मला एक विश्वास आहे, मी जेव्हा गावागाव फिरतो, मी दिसला की छोट्या मुलं येतात माझ्याकडे 4थी-5वी शिकणारे. तर काही लोक ते पण म्हणतात छोट्या मुलं खूप, अरे छोट्या मुलांचे आशीर्वादच खूप मला म्हणजे पुढे नेणार आहे. कारण विद्यार्थी शिकण्याचा एक मला भावना आहे, तळमळ आहे. तर आपण सगळे आपले व्यस्त काम सोडून सुद्धा आपल्या आज मार्गदर्शन कार्यक्रमानिमित्त आलेले आहेत. सर्वांचा अजून एकदा मनापासून आभार व्यक्त करतो. आणि मला विश्वास आहे, ज्यावेळी मी कुठलेही कार्यक्रम ठेवतो त्यावेळी जास्तीच लोक येतात. आज पण आता गेल्या 26 जानेवारीला आपल्याला माहित आहे, महिलांचे एक हळदी कुंकू कार्यक्रम ठेवतो, किती भगिनी आल्या होत्या. आज पण जास्तीत आलेले आहेत, कारण आज 10वीचे पेपर आहेत सगळे. आज तर असं अजून एक मला खूप आनंद आहे की आपल्या म्हणजे मुलांना सोडण्यासाठी वडीलगाडी आणि सगळ्या माझ्या बहिणींना पाठवून दिल्या, ते पण एक वेगळाच आनंदाचा आहे. तर अजून एकदा मी सगळ्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि इथंच थांबतो.